बा काय करायची हे. उद्या 26 जानेवारी दिद्दूसाठी गजरा करते. आपल्या बागेतली फुलं आहे ती. 26 जानेवारी इसवी सन 1950 रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आणले. देशात ताकद साजरा करते. आज आम्ही करत आहोत हरभरा डाळीचे मोतीचूर लड्डू. त्यासाठी आम्ही ह्या हरभरा डाळीला 4 तास भिजत घालणार. हरभरा डाळ 1 वाटी घेतली आहे. आता त्याला 4 तास भिजत घालूया. 1 वाटी डाळ असली तर त्यासाठी 2 वाटी पाणी घालायचं. आता ह्याला आम्ही 4 तास असं भिजत घालणार आहोत. असं त्याला आम्ही भिजत घालून झाकून ठेवलाय. 4 तास आता ठेवायचं. ही आम्ही हरभऱ्याची डाळ 4 तास भिजत घातलेली आहे. आता ती चांगली भिजली आहे. प्रकारे त्यातली पाणी नितरून घ्यायचं चाळणीमध्ये. ह्या डाळीला पूर्णच कोरडं करून घ्यायचं. त्यातील पाणी सर्व नितरून घ्यायचं. चाळणीत ती डाळ घ्यायची व खाली भांडं ठेवायचं म्हणजे स्वच्छ त्यातील पाणी निघून जाते. आता मिक्सरमध्ये त्याला जाडसर करून घ्यायचं. त्याचं वाटण जाडसर करून घ्यायचं. त्या प्रकारे मिक्सरला त्याला दाटसर जाडसर असं बारीक करून घेतलं आहे. आता गॅसवरती कढई तापत ठेवली आहे. आपण ज्या वाटीत घेतलेली डाळ 1 वाटी भरून तेवढंच तूप घालायचं. 1 वाटीभर तूप. असं त्याला गरम करायचं मंद आचेवरती. आता त्या डाळीचं वाटण करून घेतलं. त्याचे असे पातळ गोल गोल हे करून घ्यायचं. कटलेट प्रकार असं यायला पाहिजे. बोट त्यात यायला पाहिजे तशी. तूप तापल्यानंतर त्याला मंद आचेवरती तळून घ्यायचं. आचेवरती त्याला चांगलं भाजायचं आणि त्याला पलटून घ्यायचं. तळताना जर असं जास्त बबल्स आले तर त्यात पाणी असतं आणि कमी बबल्स आले ना तर ते शिजलेलं असतं. त्यामुळे त्यात पाणी आहे. त्याला व्यवस्थित आपण गोल्डन कलर येऊपर्यंत भाजूया. तळून घेऊया. बबल्स कमी येऊपर्यंत ते तळून घ्यायचे. तयार आहे तळून. अशा प्रकारे सगळं ते तळून घ्यायचं डाळीचं. आपण हे जे तळून घेतलंय ना त्याला फोडून घ्यायचं. असं घेतलं होतं त्याला असं तोडून घ्यायचं. त्याला कुस्करायचं असं गार झाल्यानंतर. असं बारीक करून 5 मिनिट ठेवायचं. छोटे छोटे त्याचं हे करायचं बारीक. 5 मिनिटात हे चांगलं गार झालं तर त्याला मिक्सरमध्ये बारीक करून आणि घ्यायचं. मिक्सरमध्ये याला खूप बारीक करून घ्यायचं म्हणजे लाडू छान येतात. जरा सुद्धा जाड ठेवायचं नाही. खूप बारीक करायचं. त्याला बारीक करून घ्या. आता गॅसवर कढई तापत ठेवले. त्यात 2 चमचे तूप ठेवलंय मंद आचेवरती व त्यामध्ये ते सगळं मिसळून घ्यायचं. त्याला असं 2 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं. लाडूसाठी आम्ही पाक करत आहोत. ज्याप्रमाणे आम्ही डाळ आणि साखर घेतलेली त्याचप्रमाणे पाणी घालून घ्यायचं. पाकाला 1 वाटी साखर घालायची. सगळं सम प्रमाणात घ्यायचं आणि पाक जास्त जाड नाही करायचा. पातळच करायचा पाक. पाक जरा उकळल्यानंतर त्यात लाडू कलर घालून उकळून घ्यायचं. मिनिट हे चांगले भाजले आहे तर त्यामध्ये तो पाक केलेला वतायचा. त्यामध्ये मगज बी आपल्या आवडीनुसार घालावे. वेलदुडे बारीक करून घालून घ्यायचे आणि त्याला 5 मिनिट चांगलं असं उकळून घ्यायचं. त्याला असं व्यवस्थित हलवून घ्यायचं मंद आचेवरती. पंधरा मिनिटांनंतर हे व्यवस्थित गार झालं आहे. आता त्याचे लाडू बांधून घ्यायचे. हाताला तूप लावून घ्यायचं. अशा प्रकारे लाडू बांधून घ्यायचं. खूप छान होतात हे लाडू. चवीला खूप छान लागतात. अशा प्रकारे आम्ही सर्व लाडू बांधून घेतले आहेत. या प्रकारे आमचे मोतीचूर लड्डू घरातच तयार करून झालेत. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा लाडू कसे झाले आहेत.
आई प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आनंद. हे घ्या प्रजासत्ताक निमित्त गोड मोतीचूर लाडू केले. प्रजासत्ताक निमित्त सर्व भारतवासियांना शुभकामना. जय हिंद, जय भारत, जय भीम.